रविराज साबळे हा व्यक्ती प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल आहे। प्रसिद्धी पाहण्यासाठी हा कोण्याही माणसाला टोल करू शकतो, त्याचा आधार घेऊन स्वतः पैसे कमावू शकतो असा व्यक्ती आहे हा। त्याचा दिमाग तुमच्यासारखा नाही आहे। तुम्ही लोकांच्या शेतात कामाला जाता, मरमर मरता, तुम्ही मजुरासारखं मरमर मरता, जनावरासारखं मरमर मरता। हा व्यक्ती 10 बाय 12च्या रूम मध्ये, एसीच्या रूम मध्ये मस्त बसतो आणि लॅपटॉप राहते, ॲपलचा फोन राहते, ॲपलचा एखादा झाकणझुलाचा व्हिडिओ शूट करत राहतो आणि तिथून तो फडवणीस करतो। म्हणजे जो फडवणीस हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या आधारावर, संविधानिक दृष्टिकोनावर त्याला खुर्ची मिळालेली आहे आणि तिचा आदर सन्मान हे जनतेनं करणं हे गरजेचं आहे। पण असा हा व्यक्ती असा आहे की हा त्याला शिव्या देतो, ह्या अशा पद्धतीचं वाईट वक्तव्य करतो, फडवणीस करतो। तुम्ही विचार करा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तू हाय कसाही असो ते मी काही म्हणत नाही, मला माहित नाही मुख्यमंत्री कसा आहे आपला काय आहे। माझं एकच म्हणणं आहे, संविधानिक पातळीवर तो माणूस बसलेला आहे, त्या माणसाला कोण्या पद्धतीनं बोलायचं हे रविराज साबळेला माहित नाही। आणि हा व्यक्ती शेतकऱ्याबद्दल बोलतो, हा व्यक्ती मजुराबद्दल बोलतो। हा यानं कधी शेतात गेला नाही आणि ढोराढुकरासारखं काम केलं नाही, मजुरासारखं काम केलं नाही। याला काय माहित शेतकरी जीवन काय आहे, मजुराचं जीवन काय आहे। हा एसीच्या रूम मध्ये बसून मस्त व्हिडिओ काढतो, शूट करतो। आता म्हणून राहिला मला नोटीस आलेला आहे, नोटीस याचे आलेलं आहे, त्याला आरोग्य विभागाच्या नोटीस आलेल्या आहे। आणि फडणवीस साहेबानं याला कुठलीही नोटीस पाठवली नाही, कुठलंही नाव त्याचं घेत, म्हणजे फडणवीस साहेबाचं आणि रविराज पाटलाचं देणं घेणं काहीच नाही। कारण फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, हा कोणता झाकणझुल्या, हा तर कायच्यात काहीच नाही आहे। तर केसाची बरोबर करू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेबाची हा व्यक्ती। पण माझं एकच म्हणणं, तू शेतकऱ्याच्या आधार व्हिडिओ बनवतो बनव, असं काही नाही। पण तू अगोदर बच्चूभाऊ कडूंना ट्रोल केलं होतं, ट्रोल केलं होतं, त्याच्यात भरपूर पैसा कमावला तू म्हटलं होतं मुंबईला गेले, चॉकलेट घेऊन आले, तेव्हाही व्हायरल झाला होता। कारण याला व्हायरल होण्याची काही सवय आहे, प्रसिद्धी पाहण्याची सवय आहे, त्या कारणामुळे तो कोणाला ट्रोल करतो। मग बच्चूभाऊनं कर्जमाफी केलीच नाही का आता 2 लाखापर्यंत, बघा ह्या तमाचा मारला बच्चूभाऊनं याला। तर त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो दादा, हा फक्त व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्धी पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो। आणि याला शेतकऱ्याबद्दल काही घेणं देणं नाही। कारण 10 बायच्या रूम मध्ये बसून शेतकऱ्याबद्दल बोलणं हे चुकीची बाब आहे। डायरेक्ट शेतात जाऊन ढोराढुकरासारखं काम करणं आणि मजुरासारखं काम करणं, शेतकऱ्यासारखं राहणं, आणि तेव्हा तो जिथं व्हिडिओ बनवून तेव्हा म्हणून मी खराच शेतकरी पुत्र आहे। हा फक्त राजकारणी आहे, दुसरा काहीच नाही। राजकारणातल्या लोकांना ट्रोल करतो, दुसरं काहीच करत नाही। याला कुठलेही काम धंदे नाही, फक्त याला घरी बसून पैसा कामाचा आहे, दुसरं काहीच नाही। म्हणून म्हणतो, हा जोड विनंती करतो, ह्याच्या भामट्या लोकांना तुम्ही फॉलो करू नका।